खुर्चीत बसून आम्हाला आंदोलन किंवा लोकांना उत्तरं द्यायची नाहीत. प्रश्न सोडवायचे असेल तर रस्त्यावर यायचं, ही आमची भूमिका कायम आहे. काम हिंगणीचं काम कधी सुरू करायला सांगितलं मॅडमने तुम्हाला? हिंगणी आणि दुर्देव. ठीक आहे मॅडम, तुम्ही बोलतो आम्ही त्यांच्याशी. तुम्ही झाडं काढायचं, स्वच्छ काम करा. आज गोंदवले खुर्द येथे लोकांनी आंदोलन छेडलेलं आहे. याचं कारण की लोकांना पाणी व्यवस्थित नाही आहे, लाईटची अनियमितता आणि तसेच रस्त्यावर होणारे अपघात, रस्त्याची कामं, रस्त्याच्या दुरुस्ती नाही आहेत. लोकांचे अपघात होत आहेत, जीव जात आहेत, रस्त्यावर वाढलेली झुडपे त्याकडे लक्ष नाही आहे. आणि आम्ही प्रशासनाच्या पायऱ्या झिजवल्या, आम्ही निवेदनं दिली, आम्ही अर्ज केलेत, आम्ही खूप लोकांचं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. गेले 6 महिने झालं आम्ही प्रत्येक गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, पण त्या प्रशासनाला जाग येत नाहीये. तर हे करण्यासाठी आज रणरण त्या उन्हात, कोणाला हौस आहे की स्वतःची कामधंदे सोडून या रणरण त्या उन्हात बसायची, पण आज आम्हाला ते करावं लागलं. आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागला, कारण आज हा प्रश्न ऐरणीवर आला. मूलभूत सुविधा जर लोकांपर्यंत पोहोचत नसतील तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमचा काय उपयोग आहे? तर हे प्रशासनाला आम्हाला दाखवून द्यावं लागलं की आम्ही फक्त लोकांचे प्रतिनिधी म्हणून नुसतं निवडून नाही आलो, तर त्यांच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर सुद्धा बसायला तयार आहे. आणि आम्ही हे आजच नाही, प्रत्येक वेळेस लोकांना ज्या वेळेस आमची गरज पडेल त्यावेळेस आम्ही हे करणारच आहोत. आणि आज आम्ही ज्या मागण्या केल्या, लाईटची अनियमितता असेल, रस्त्याची कामे अपूर्ण असतील, तसेच रस्त्यावर वाढलेले झाडे झुडपे आहेत आणि पाण्याचा प्रश्न आहे, तर आम्हाला MSRTCच्या मॅडमनी पण सांगितलं, तुमचे जे काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील तुम्ही कळवा, आम्ही त्याची पूर्तता करू. तसेच आम्हाला MSCBच्या साहेबांनीही लेखी दिले, फक्त आश्वासन आम्हाला नको होतं, मग आम्ही त्यांच्याकडून लेखी घेतलेला आहे आणि या सगळ्या मागण्या आमच्या मान्य झाल्या. हा आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यासाठी लोकांचाही सहभाग तुम्ही पाहताय, लोकांनीही तितकाच सहभाग दिलेला आहे आणि आमचं हे आंदोलन सक्सेसफुल झालं आणि आम्हाला एक चांगलं त्यातून आउटपुट मिळालं. तुम्ही पोलीस बळ वापरून आणि सगळ्या गोष्टी काय त्यांचं पुन्हा शेतकऱ्याचं असेल ते तुमची तुम्ही मिटवायचं कारण सांगायचं नाही. गेले 6 महिने आम्हाला आपण ऐकतो, हे करता येणार नाही. रस्ता कुणी तर काय ठेकेदाराने उखडला, तो त्याच्यावर कारवाई तातडीनं करा. कोण आहे त्याला शोधा. आज गोंदवले खुर्द येथे आज आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं आणि त्यासाठी लोकांनी खूप आम्हाला चांगला प्रतिसाद दिला, कारण लोकांनी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक लोकप्रतिनिधी, आम्ही सर्वसामान्य कुटुंबातला असून त्यांनी फक्त त्यांची कामं करण्यासाठी आम्हाला निवडून दिले आणि त्यांचे काम ज्या मूलभूत गरजा आहेत त्या त्यांना पोहोचवण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उन्हात उतरलो. त्यासाठी लोकांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं आणि इथून पुढेही आम्ही त्यांच्या जे मूलभूत हक्क आहेत त्यांच्या हक्कांसाठी असेच रस्त्यावर येऊन आंदोलन करू. अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.